जोडभाईपेठ पोलीस स्टेशन। फिर्यादीचे नाव जितेंद्र रामहरी भोसले, वय वर्ष 42, राहता पंचरत्न निवास, नेताजी नगर, जोडभाईपेठ, सोलापूर। आरोपीचे नाव पूजा ढवळे, राहता शिवगंगानगर, सोलापूर। मिलिंद कांबळे, राहता बुधवारपेठ, लक्ष्मी लोंढे, राहता सोलापूर। यात हकीकत अशी की वरील वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी घरी असताना यातील आरोपित क्रमांक 2 याने फोनवरून व तसेच आरोपित क्रमांक 1 व 3 यांनी त्यांचा मोबाईल फोन करून आरोपित क्रमांक 1 हिने फिर्यादीस पैशाची व चेकची ॲडजस्टमेंट झाली का असे म्हणून हॉटेल कामात येथे बोलवले असता फिर्यादीने चेक तयार आहे असे म्हणून हॉटेल कामात येथे येतो असे सांगितले। त्यावर आरोपित क्रमांक 1 व 3 यांनी वारंवार फोन करून आरोपित क्रमांक 1 हिने फिर्यादी विरुद्ध दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी 15 लाख रुपये खंडणीची मागणी करून शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याने फिर्यादीने जोडभाईपेठ पोलीस ठाणे येथे जाऊन घटना सांगितली असता सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी 255 बोलून त्यांना सर्व हकीकत सांगितली व फिर्यादीकडून रोख 50,000 रुपये सह हॉटेल कामात येथे नमूद रक्कम व 1,50,000 रुपये व आरोपित क्रमांक 2 व 13 लाख रुपयाचा चेक आरोपित क्रमांक 3 ह्याच्याकडे दिला असता पोलिसांनी तेथे येऊन लगेच रोख रक्कम व चेकसह तिन्ही आरोपितांना ताब्यात घेतले आहे। तरी वरील आरोपितांनी फिर्यादी विरुद्ध पोलीस ठाण्यात दाखल केलेला गुन्हा मागे घेण्याकरिता आणि फिर्यादी विरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करतो असे धमकी देऊन गुन्हा दाखल न करण्यासाठी म्हणून खंडणीची रक्कम मागणी करून त्या रकमेचा फिर्यादीकडून स्वीकार केला आहे। म्हणून फिर्यादीच्या वरील आरोपिताविरुद्ध तक्रार आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक हे तपास करीत आहेत।